ठाकरे गटाला मोठा धक्का, दादर पोलिसांची मोठी कारवाई। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं काल शिवाजी पार्कात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सभा आयोजित केलेली होती। या आंदोलनावेळी शिवसैनिक, आयोजक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती। सभा झाल्यानंतर ही आंदोलकांनी शिवाजी पार्क मैदान रिकामं केलं नव्हतं। सभेनंतर ही आंदोलक, विद्यार्थी शिवाजी पार्क मैदान सोडायला तयार नव्हते। ही सभा विनापरवानगी घेतल्याचं समोर आलंय। आता या प्रकरणी पोलिसांनी सभेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल केल्याचं समोर आलंय। मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या कालच्या आंदोलनावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात 3 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले। विनापरवानगी आंदोलनाचं आयोजन केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या आयोजकांवर पहिला गुन्हा दाखल करण्यात आला, तर आंदोलनास परवानगी नसतानाही लोकांना आंदोलन ठिकाणी जमण्यास आवाहन केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला। तर आंदोलनानंतरही विविध ठिकाणी विद्यार्थ्यांकडून दादर परिसरात ठिकठिकाणी आंदोलन केलं। यामुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात झाल्यानं पोलिसांनी तिसरा गुन्हा दाखल केलाय। या तिन्ही गुन्ह्यांमध्ये अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ठाकरे गटानं शिवाजी पार्कावर आयोजित केलेल्या सभेला आंदोलकांनी मोठी गर्दी केली होती। या गर्दीमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली। शिवाजी पार्कातील गर्दीमुळे पोलिसांनी आंदोलकांना मैदान खाली करण्याचं आवाहन करण्यात येत होतं, परंतु आंदोलक शिवाजी पार्क मैदान सोडायला तयार नव्हते। गर्दीच्या पार्श्वभूमीवर दंगल नियंत्रण पथकाला देखील पाचारण करण्यात आलं होतं। शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। तुमची पाकिस्तानची चर्चा करण्याची चर्चा आहे, तर सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा का करू शकत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता। यावेळी आदित्य ठाकरे यांनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती।